नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूयात सविस्तर. महाराष्ट्रात यापुढे मतदार कार्डाशी आधार कार्ड लिंक केलं जाणार आहे. 1 ऑगस्टपासून ही प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याद्वारे मतदारांची ओळख पटवणं सोपं जाणार आहे. शिवाय मतदारांच्या पर्यंत मतदानाबद्दलची माहिती पोहोचवणं सुद्धा सोपं होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. याशिवाय दर 3 महिन्यांनी मतदार यादी अपडेट केली जाणार असून दर 3 महिन्यांनी त्यात नव्या मतदारांची भर पडेल आणि त्यासाठी यंत्रणा राबवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. प्रशांत, राज्य निवडणूक आयोगानं काय काय घोषणा केल्यात महत्त्वाच्या? मुळात केंद्रीय निवडणूक आयोगानं निवडणूक कायद्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे 3 बदल केले आहेत. याची माहिती देण्यासाठी केंद्रीय राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी खरं तर ही पत्रकार परिषद घेतली होती. आणि हे बदल जर का बघितले तर युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी युवा मतदारांचं मतदानाचा टक्का अधिक वाढण्यासाठी म्हणून महत्त्वाचा बदल केला आहे. यापूर्वी 1 जानेवारी म्हणजे की वर्षातनं एकदाच 1 जानेवारीला त्या मतदाराचं वय जे आहे ते अपडेट केलं जायचं. आता मात्र दर क्वार्टरला, दर 3 महिन्यानंतर येणाऱ्या प्रत्येक क्वार्टरच्या 1 तारखेला मतदाराला आपल्या नावाची नोंदणी करता येणार आहे. यामुळे यापूर्वी वर्षातनं एकदाच नोंदणी तो करू शकत होता, आता वर्षातनं 4 वेळा तो नोंदणी करू शकतोय. हा सगळ्यात मोठा बदल मानला जातोय. यामुळे युवा मतदारांची टक्केवारी जी आहे ती अधिक मोठ्या संख्येनं वाढू शकते. आणि मुळात निवडणूक आयोगाची जी यादी आहे ती मतदारांची यादी आहे ती आधार कार्डशी लिंकअप केली आहे. आधार कार्ड जरी ऐच्छिक असलं तरी आधार कार्डला अत्यंत मोठ्या ताकदीनं प्रमोट करण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय हा महत्त्वाचा मानला जातोय. आणि याचमुळे या व्यतिरिक्त खरं तर इतर 11 कागदपत्र जे आहे, पासपोर्ट असो, पॅन कार्ड असो, यांना सुद्धा सर्टिफिकेशन ऑथेंटिकेशनसाठी वापर करता येणार जरी असला तरी आधार कार्डचं लिंकअप जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. पण आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जो आहे तो मिलिंग की आधारचा डेटा लीक होईल का, अनेक असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न होते. केंद्रीय निवडणूक आयोगानं एका विशेष सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे. सेफ डिपॉझिट वॉल केलाय. आधाराचं काम दिलेल्या एजन्सीला सुद्धा एका वॉल्टचं, डिजिटल वॉल्टचं, फिजिकल वॉल्टची ताबेदारी देण्यात आलेली आहे. आणि याचमुळे हा डेटा पूर्णपणे गोपनीय राहील याची जबाबदारी ही केंद्रीय निवडणूक आयोगानं स्वीकारली आहे. अर्थात देशातील प्रत्येक राज्याच्या राज्य निवडणूक आयोगानं सुद्धा. आणि यातच सगळ्यात महत्त्वाचा पण मग याच्यात लोकांना थेट नोंदणी करता येणार आहे का, पहिली गोष्ट? आणि दुसरी गोष्ट, आधार लिंक करणं जे आहे ते कशा पद्धतीनं केलं जाणार आहे? 3 गोष्टी. एक म्हणजे की फिजिकल नोंदणी ही सगळ्या ठिकाणी करता येणार आहे. 1 ऑगस्टपासून ही मोहीम सुरू होते देशात सगळ्याच ठिकाणी. याचबरोबर एप्रिल 23 पर्यंत ही पूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातल्या, तालुक्यातल्या सरकारी कार्यालयांमध्ये याची विशेष बूथ आहे. घरोघरी जाऊन सुद्धा बूथ कर्मचारी हे करणार आहे. 6B क्रमांकाचा फॉर्म करणार आहे. पण त्याचबरोबर ऑनलाईन सुविधा सुद्धा मतदारांसाठी उपलब्ध करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे की एक हेल्पर्स होल्डर म्हणून एक विशेष ऍप सुद्धा याच्यात डेव्हलप करण्यात आलेलं आहे. आणखी हे वोटर्स हेल्प ऍप जे आहे ते प्रत्येकाला, सर्वसामान्य मतदाराला हे मोबाईलमध्ये डाउनलोड करता येणार आहे. आणि या ऍपच्या माध्यमातून सुद्धा त्याला त्याच्या स्वतःची कागदपत्रांची नोंदणी करता येणार आहे. जी कागदपत्र मतदाराने सादर केलेली आहे त्याची जबाबदारी ही मात्र त्याला घ्यावी लागणार. एक जरी कागदपत्र खोटं असलं, माहिती खोटी असली तर त्याच्या विरुद्ध गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो. किंवा याची माहिती कुठे लीक झाली तर त्या कर्मचाऱ्यावर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो. म्हणजे दोन्ही अनुषंगानं हा नवीन कायद्यातला जो बदल आहे तो महत्त्वाचा आहे. कारण त्याच्याबद्दल आक्षेप घेतला गेला होता प्रशांत की याच्यातली माहिती लीक झाली तर मग गुप्तता काय राहिली, आमचं सगळंच खुलं होणार. त्यामुळे निवडणूक आयोगानं त्याबद्दलही स्पष्टता दिलेली आहे की गुप्तता राखली जाईल आणि जर का कोणी भंग केला तर कारवाई होईल. प्रशांत, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. तिकडे राज्याच्या विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एक पत्रकार परिषद घेत शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. मंत्रिमंडळ विस्तार न होणं म्हणजे जनतेचा अपमान असल्याची टीका त्यांनी केली. बहुमत आहे तर मंत्रिमंडळाचा विस्तार करायला काय हरकत आहे असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला. एवढंच नाही तर दिल्लीमध्ये दौरा करा, मात्र राज्यातील जनतेकडे बघा असा खोचक सल्ला सुद्धा अजित पवार यांनी या सरकारला दिला. पाहणी केल्यानंतर जे काही निदर्शनास आलंय, पाहायला मिळालेलं आहे, ते मांडण्याचं एकमेव महत्त्वाचं माध्यम म्हणजे ते विधिमंडळ आहे. वेगवेगळ्या आयुधाचा वापर करून आपले आपले प्रश्न तिथं मांडता येतात. परंतु हे सरकार मात्र अधिवेशनच घेत नाही. आता एवढं जर तुम्हाला बहुमत आहे तर अधिवेशन घ्यायला तुम्हाला कुणी अडवलंय?
तुम्हाला मंत्रिमंडळाचा विस्तार करायला अडवलंय कुणी? इतर पण काही भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळं रोपं जी भाताची होती ती कुजून गेली. दुबार पेरणी करण्याची वेळ त्या ठिकाणी आली आणि अशा सगळ्या गोष्टी होत असताना गेले काही दिवस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं दोघांचंच मंत्रिमंडळ अस्तित्वात आलेलं असताना मंत्रिमंडळाचा विस्तार केला जात नाही. हा खरं तर महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेचा अपमान आहे. कशावर दगड ठेवला ते त्यांनाच माहिती. फक्त मी आज त्या विषयावर जास्त बोलत नाही. त्याच्याबद्दल थोडे दिवस होऊ द्या किंवा सभागृहात सांगतो कुठं दगड ठेवला आणि कुठं धोंडा ठेवला. आमच्यामध्ये काही भूकंप त्या ठिकाणी होणार नाही. आता जे भूकंप करणाऱ्यांनी पहिल्यांदा आता राज्य ताब्यामध्ये घेतलंय ना, ते व्यवस्थितपणे चालवा ना. ज्या समस्या आहेत ते सोडवा ना. आता एवढं बहुमत आता एकनाथराव शिंदेंना घेऊन पण समाधान नाही झालं का? अजून भूक किती मोठी आहे ती तरी एकदा कळू द्या. सरकारमध्ये येण्यापुरती भूक होती ती आता भागवली. धोंडा दगड ह्याच्यावर ठेवून साताड्यावर कुठं ठेवला कुणाला माहिती. दगड ठेवून ते मला मोठा दगड नाही ठेवला, नाही तर जीवच गेला असता. म्हणजे झेपेल असाच दगड ठेवला. त्यामुळे अजित पवार यांनी चिमटेही काढले आणि थेट जाबही विचारला. याच पत्रकार परिषदेत हवामान खात्याच्या चुकत असलेल्या अंदाजावर अजित पवार यांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली. अनेक ठिकाणी रेड अलर्ट दिला जातो, मात्र त्याच वेळेला पाऊस पडतच नाही असा टोलाही त्यांनी लगावला. परदेशातील हवामान खातं पावसाचा अचूक अंदाज वर्तवतं असं त्यांनी आवर्जून सांगितलं. हवामान खात्याचे तर अंदाज असेच चुकायला लागले तर त्याच्याबद्दल आम्ही सगळे सभागृहात बोलू. पण सांगितलेलं होतं 4 दिवस रेड अलर्ट. कशाचा रेड अलर्ट? कुठं पाऊस पण पडेना, काही पडेना. होतंय काय? त्यांनी रेड अलर्ट दिला की त्या भागातले जिल्हाधिकारी हे शाळांना देत आहेत सुट्ट्या. पुण्याचंच उदाहरण, पिंपरी चिंचवडचंच उदाहरण घ्यायचं झालं तर 2-3 दिवस दिल्या सुट्ट्या. पाऊस तर पडला नाही. पालक पण चिंतेत आहेत. पालक म्हणतात एक तर मागे 2 वर्ष कोरोना होता त्यावेळेस व्यवस्थितपणे शाळा भरल्या गेल्या नाही आणि आता पाऊस येणार, अतिवृष्टी होणार, रस्ते तुंबणार, पाणी तिथं थांबणार आणि म्हणून सुट्ट्या द्यायच्या. हवामान खात्याच्या करता काय केंद्राने खर्च करायचा तो करावा, राज्याने काय खर्च करायचा तो करावा, त्याला आम्ही सगळे पाठिंबा देऊ. परंतु इतके अॅक्युरेट हवामान खात्याचा अंदाज मिळाला पाहिजे. तिकडे शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातला संघर्ष काही थांबायचं नाव घेत नाहीये. मात्र आतापर्यंत उद्धव ठाकरे आणि मातोश्रीवर टीका करणाऱ्यांना तंबी देणाऱ्या शिंदे गटातील नेत्यांनी आज स्वतःच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे यांना आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र उद्धव ठाकरे यांनी शब्द का पाळला नाही असा प्रश्न शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी थेट उद्धव ठाकरे यांना केला. त्यामुळे हा संघर्ष आणखीन वाढण्याची चिन्ह दिसू लागलेत. आज जे काय तुमच्या भावना भडकवल्या जात आहेत त्या कितपत योग्य आहेत याचा विचार करा. कारण जो मनुष्य आज मुख्यमंत्री झालेला आहे त्याला तुमच्या पक्षप्रमुखांनीच आश्वासन दिलं होतं की तुम्हाला मी मुख्यमंत्री करतो. आणि बाळासाहेब असे होते की दिलेलं आश्वासन कुठल्याही परिस्थितीमध्ये ते पूर्ण करायचे. मग एकतर आश्वासन पूर्ण केलं नाहीत, परंतु ते स्वतः तुमच्याकडे आले आणि तुम्हाला सांगितलं की तुम्हीच मुख्यमंत्री राहा, परंतु आम्हाला हिंदुत्वाबरोबर जायचं आहे. त्याला तुम्ही का ऐकला नाही आणि तुम्ही हिंदुत्वाबरोबर का गेला नाही? आणि एक मोठी बातमी हाती येते. या क्षणाची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरीचाच धोका निर्माण झाला आहे. कारण ब्रह्मगिरी पर्वतामध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याचं वृत्त हाती येत आहे. ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. त्र्यंबकेश्वरच्या परिसरात मोठ्या प्रमाणात भूस्खलनाची दृश्य हाती येत आहेत आणि त्यामुळे ब्रह्मगिरी पर्वतावर होत असलेल्या भूस्खलनामुळे आता त्र्यंबकेश्वरला धोका निर्माण झाल्याचं हाती येत आहे. ही दृश्य पुरेशी बोलकी आहेत. आपण पाहतो या ठिकाणचा सर्व डोंगराचा भाग हा धसलेला आहे खालती
लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, काय अधिक माहिती आहे? आत्ता आपण ब्रह्मगिरीच्या डोंगर रांगांमध्ये आहोत आणि ब्रह्मगिरीचा डोंगर समोर आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळू शकतो. हे समोर ब्रह्मगिरीचा डोंगर आहे आणि समोरच्या आणखी खालच्या बाजूला जर बघितलं तर ही त्र्यंबकेश्वर नगरी आहे आणि त्र्यंबकेश्वर शहर आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते आणि त्याच त्र्यंबकेश्वराला धोका निर्माण झालेला आहे. याचं कारण आहे की या संपूर्ण भागाला तडे गेलेलं आहे, या डोंगरांना तडे गेलेलं आहे. ही दृश्य खरं तर अतिशय बोलकी आहे की त्र्यंबकेश्वर नगरीला कशा प्रकारे धोका निर्माण झालेला आहे, संपूर्ण डोंगराला कशा प्रकारे तडे गेलेले आहे आपण दृश्यांमध्ये बघू शकतो. या ज्या भेगा आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे, हा डोंगर जो आहे दृश्यांमध्ये दिसतोय, खचलेला डोंगर दिसतोय. भेगा ज्या दिसत आहे, अशा भेगा ज्या आहेत त्या पूर्णतः या डोंगराला गेलेला आहे. कुठे 1 फूट, कुठे 2 फूट, तर कुठे 30 फुटापर्यंतचा हा डोंगर जो आहे तो खाली धसलेला आहे आणि त्यामुळे कधीही कुठल्याही क्षणी हा डोंगराचा पूर्ण भाग जो आहे तो या त्र्यंबकेश्वर नगरीवरती जाऊ शकतो, त्र्यंबकेश्वरामध्ये घुसू शकतो. भूसंकलन होऊन हा संपूर्ण डोंगर आपल्याला दिसतोय, काळ्या पाषाणातला हा सगळा डोंगर जो आहे तो खाली जाऊ शकतो, अशी सगळी परिस्थिती आहे. जर आपण दृश्यांमध्ये बघितलं तर ज्या ठिकाणी आता आपण उभा आहोत तो हा ठिकाण जे आहे ते साधारणतः 25 फुटापर्यंत उंच होतं. मात्र गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार तब्बल 25-30 फुटापर्यंत हा सगळा जो मातीचा ढिगारा आहे तो खाली दबला गेलेला आहे. आपल्यासोबत काही गावकरी आहे, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. नेमकं या भागामध्ये काय परिस्थिती आहे आपण जर समोर बघितलं तर हा संपूर्ण डोंगराचा जो भाग आहे, ही कपारी जी आपल्याला दृश्यांमध्ये बसते, साधारणतः या जमिनीपासून तर 25 ते 30 फुटापर्यंत हा डोंगर वरती होता. मात्र हा डोंगर अचानक अशा पद्धतीनं 30 फुटापर्यंत खाली बसलेला आहे. गावातल्या काही महिला आपल्या बरोबर आहे, ग्रामस्थ आहेत. मावशी, काय नेमकं इथं झालं होतं, काय घटना घडली? आज 7-8 वर्षापासून अशी इरण होऊ राहिली. आमदा 15 दिवस झालं ही इरण होऊ राहिली झाली. खचून या दगडावरून पडा त्या टाप्यावरून तिकडं कुंड भरेले आमच्या घरांच्या पाठीमाग, परत तिकडं परत एक इरण होईल, असेच वेगळा पडेल. आता हे किती उंच होतं वरती जे खाली बसले आता ते? किती आता एवढ्यात उंच आहे ना, ते तेवढा उंच खाली बसले. ती उंच आहे ना तेवढ्यात खाली बसले उंच. तर काहीतरी आमची सोय करा गावात. किती लोकांचं कुटुंब तुमचं या डोंगरावर राहतं? किती 70-80 एवढं कुटुंब आहे आमच्या. गेलं तर पण आमची गेली वय झालं आमचं या, पण मग या लेकरांनी काय करायचं? यांची जाईल का इडं या? यांनी काय करायचं? आपण बघतो या गावकऱ्यांच्या व्यथा असल्या तरी अतिशय धक्कादायक आहे की या ब्रह्मगिरीच्याच पर्वतरांगा आता त्र्यंबकेश्वरला धोका निर्माण करताय. कारण खालच्या बाजूला संपूर्ण त्र्यंबकेश्वर नगरी आहे, ती देखील आपण दृश्यांमध्ये बघू शकतो. ही समोर दिसणारी त्र्यंबक नगरी जी आहे आणि त्या डोंगरावरती आपण वरच्या बाजूला उभे आहोत आणि ही खाली पूर्णतः त्र्यंबकेश्वर नगरी आपल्याला दृश्यांमध्ये दिसते. हा संपूर्ण जर डोंगराचा भाग जर कोसळला, खाली गेला तर हा संपूर्ण भाग जो आहे तो या त्र्यंबक नगरीवर जाऊ शकतो आणि यामध्ये अनेकांचे जीव जाऊ शकतात, अनेकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. अक्षरशः त्र्यंबकेश्वराला ज्या सगळ्या परिस्थितीमुळे धोका निर्माण झालेला आहे, ही सगळी परिस्थिती आपण बघतोय. मोठ्या प्रमाणात तडे जे आहे ते या संपूर्ण डोंगराला गेलेले आहे आणि हा सगळा भाग जो आहे तो कुठल्याही क्षणी खाली. ही जी दृश्य तुझ्या कॅमेऱ्यातनं इथे पोहोचतायत ही खरंच चिंताजनक आहेत. एवढ्या मोठ्याल्या जर का भेगा आणि एवढ्या लांबीच्या जर का भेगा पडल्या असतील, गेल्या काही काळामध्ये साधारण एक 3-4 वर्षात मिळून हा एक 15 ते 20 फुटांनी हा डोंगराचा भाग खालती बसला असेल तर ती अत्यंत चिंतेची बाब आहे. लक्ष्मण, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. मुंबई आणि परिसराच्या रक्षणाची जबाबदारी मुंबई पोलीस करतात, पण याच पोलिसांच्या घरांची अवस्था सांगूही नये आणि बोलूही नये इतकी वाईट आहे. मुंबई राज्याची राजधानी, देशाची आर्थिक राजधानी. इथे अनेक VVIP यांची वर्दळ असते. तसंच इथला गणेशोत्सव सुद्धा देशभरात नाही तर जगभरात नावाजलेला. या आणि अशा अनेक ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असतो, पण सगळ्यांना सुरक्षा देणारे पोलीस ज्या वसाहतीत राहतात त्या वसाहतींची दुरवस्था पाहायला मिळते. पाहुयात बोरिवलीतल्या नाटकवाला पोलीस लेनमधली विदारक परिस्थिती.
गळकं छत, भिंतीतून झिरपणारं पाणी आणि व्हरांड्याची तुटलेली भिंत ही भीषण परिस्थिती आहे बोरिवलीतल्या नाटकवाला पोलीस लेनची. जीर्ण झालेल्या इमारतींमध्ये पोलीस आणि त्यांचे कुटुंबीय भीतीच्या सावटाखाली राहतात. चारी बाजूला वाळवी लागली आहे बिल्डिंगला, परत स्लॅब टिकतात. तुम्हाला वेगवेगळे अनुभव इथे महिला देतीलच. मग अशा पद्धतीने जर होत असेल तर कसं त्यांचं घर कुटुंब सुरक्षित राहतील. शिवाय त्या घर 5-6 वर्षांनी रिपेअर करायला तर आता जवळजवळ 7-8 वर्ष कोणीच आलेलं नाही. त्यामुळे सगळीकडून स्लॅब पडतंय. इथली परिस्थिती नेमकी केव्हा बदलेल असा प्रश्न पोलिसांच्या कुटुंबियांना पडलाय. कारण एखादी दुर्घटना झाली तरच प्रशासनाला जाग येते. मात्र इथं बाळाच्या अंगावर स्लॅब कोसळला तरीही कुणीही फिरकलं नाही. माझी नात झोपलेली असताना तिच्या पायावर वरून स्लॅब पडला. नंतर आम्हाला खूप भीती वाटते. त्यानंतर तुम्ही तक्रार केली ना आम्ही. काही प्रतिसाद नाही मिळाला काय प्रतिसाद. कुणी मंत्री वगैरे इथले स्थानिक नगरसेवक वगैरे येतात नजर मी सुद्धा येऊन आमचं बघितलेलं नाही. आणि घर जर बघाल तर भीतीच वाटते राहण्याला. वसाहतीत पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावतीये. घरात स्वतंत्र शौचालय नसल्यानं सार्वजनिक शौचालयाचा सगळे वापर करतात, पण सफाईसाठी एकही स्वच्छता कामगार नेमलेला नाही. सुरुवातीला होत्या गव्हर्नमेंटच्या लेडीज साफ करायला, पण नंतर त्या रिटायर झाल्यानंतर नंतर कोणी साफसफाई कामगार कोणी नाहीये. पीडब्ल्यूडीनं शेवटचं काम 2018 साली केलं. ते इतकं निकृष्ट दर्जाचं होतं की त्यानंतर पुन्हा पाणी झिरपायला सुरुवात झाली. दुरुस्तीसाठी निधी मंजूर न झाल्यास घरातली कामं पोलीस स्वखर्चानं करून घेतात. मात्र त्यालाही मर्यादा आहेत. आम्हाला अगदी VIP स्टँडर्डचे घरं द्या, पण जे आहेत ते राहण्याजोगे जरी दिले तरी इनफ आहे. एक विनंती आहे की जसं त्यांनी 2016 पासून एक गृहमंत्री म्हणून काम केलं तर तसं त्यांनी ते पुन्हा करावं, पुन्हा लक्ष द्यावं आणि ह्या समितीची ही समिती आहे ती पुन्हा गठीत करावी, जेणेकरून आम्ही राज्य सरकारपर्यंत आमच्या अडचणी पोहोचवू शकू. पोलीस जर त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी चिंतेतून मुक्त असतील तर ते चांगल्या प्रकारे काम करू शकतील. त्यामुळे सरकारनं हा प्रश्न लगेचच सोडवणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब, हा प्रश्न काही आज उभा राहिलेला नाहीये. कित्येक वर्षांपासून ही पोलीस कुटुंबीय राहण्याचा संघर्ष करतायत. तर या पोलिसांना, संपूर्ण शहराला सुरक्षा देणाऱ्या पोलिसांना सुरक्षित घरं कधी मिळणार, त्यांना त्यांचा मूलभूत अधिकार कधी मिळणार, हा सवाल आम्ही तुम्हाला करतोय. या प्रश्नांची आम्हाला तुमच्याकडून उत्तरं अपेक्षित आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार सोबत रुचा कानोलकर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. ब्रेकनंतर संध्याकाळच्या बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्लॅस्टिक आणि कचऱ्याचा योग्य पुनर्वापर आपण करत नाही, पण तो जर का केला तर प्रदूषणावर नियंत्रण मिळवता येईल असं अनेकदा अभ्यासक सांगतात. आणि याचाच प्रत्यय औरंगाबादमध्ये आला. 2 तरुणींनी 16,000 बाटल्या आणि 13 ते 15 टन प्लॅस्टिकचा कचरा गोळा करून त्यापासून इकॉब्रिक्स तयार केलेत. आणि या खास झोपड्या त्यांनी प्लॅस्टिकपासून तयार केलेत. त्यासाठी त्यांनी 4 महिने शहरातल्या रस्त्यांवर पडलेल्या प्लॅस्टिकच्या बॉटल्स जमा केल्या. आशिया खंडात अशा पद्धतीनं बॉटल्सचा वापर करून उभारलेलं हे पहिलं आणि एकमेव हॉटेल असल्याचा या मुलींचा दावा आहे. औरंगाबाद तशी पर्यटनाची राजधानी आणि औरंगाबादेतील दौलताबाद पर्यटनाचं आकर्षणाचं बिंदू. आणि याच भागामध्ये 2 तरुणींनी एक जगावेगळं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. आत्तापर्यंत तुम्हाला कळालं असेल की हे कन्स्ट्रक्शन ज्या आपण बॉटल वापरून फेकून देतो त्या बॉटलचा वापर आणि प्लास्टिकचा वापर करून आणि मातीचा वापर करून अशा पद्धतीचं टुरिस्ट लोकांना आकर्षित करण्यासाठीचं एक डेस्टिनेशन तयार केलेलं आहे. आपण बघतोय या घरामध्ये जे आहे पूर्णपणे बॉटल्स आहेत. या ठिकाणी कसल्या पद्धतीच्या सिमेंट असतील, विटा असतील किंवा इतर कोणत्याही आधुनिक पद्धतीचा वापर केला गेलेला नाही, तर फक्त वेस्टेज बॉटल्स कलेक्ट करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये मातीचं मिश्रण करून अशा पद्धतीनं जी आहेत घरं बांधलेली आहेत. निश्चितपणे पर्यटकांसाठी हा वेगळा विषय आहे. आणि या ठिकाणी आपण बघू शकतो इकडेही जी आहे झोपडी बांधलेली आहे ती सुद्धा अशाच पद्धतीनं जी आहे बॉटल असतील, माती असतील
आणि आपला उसाचा किंवा इतर जे कसपट आहे त्याचं बांधकाम करून या ठिकाणी त्याचा वापर करून हे बांधकाम करण्यात आलेलं आहे. या सगळ्या वास्तूची दखल स्वतः माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली आणि त्यांच्या हस्तेच या डेस्टिनेशनचं उद्घाटन करण्यात आलेलं. त्यामुळं पर्यटक या ठिकाणी येतील आणि त्यांना हा वेगळ्या पद्धतीचा अनुभव घेता येईल. ही कन्सेप्ट भारतात वापरली गेलेली अशा पद्धतीने वापरली गेलेली. अशा पद्धतीने म्हणजे माझं म्हणणं होतं की इकोब्रिक मध्ये आणि मातीमध्ये ही कन्सेप्ट वापरल्या नाही गेली आहे. सिमेंटमध्ये याचे प्रयोग झाले आहेत, प्लास्टिक बॉटलमध्ये सिमेंट भरून याचे प्रयोग झालेले आहेत, पण बॉटलमध्ये प्लास्टिक भरून आणि त्याचं कन्स्ट्रक्शन मातीमध्ये करणं हे पहिलाच प्रयोग. मला एक सांगा, या बॉटलमध्ये तुम्ही सिमेंट भरू शकला असता किंवा इतर ठोस वस्तू वापरू शकला असतात, मग याच्यामध्ये प्लास्टिकच भरायचं का ठरवलं? कारण आपण इथे म्हणजे आम्ही इन्स्पायर त्याच गोष्टीपासून झालो होतो की तिथे प्लास्टिकचंही मॅनेजमेंट होतंय त्यापासून. म्हणजे आपल्या छोट्या छोट्या घरातल्या गोष्टी आहेत, तिखटची पुडी झाली, आपले मुलं कुरकुरेचे रॅपर्स वगैरे असतात ते झाले तर ते आपण फेकून देतो. मग ते घरात बनणारी गोष्ट आहे, म्हणजे तिथून त्याची सुरुवात होते रोडवर जाण्यासाठी. तर ती सुरुवात आम्ही थांबवत होतो कुठेतरी. प्लास्टिक आणि या बॉटल्स आम्ही रोड साईड कलेक्ट केल्या आहे संभाजीनगरच्या. आणि हो, आम्ही दोघींनी स्वतः या आमच्या 2 व्हीलरवरती हा सगळा प्रयोग केलेला आहे आणि 4 महिन्यांमध्ये आम्ही हा जमा केला. किती प्लास्टिक टोटल कलेक्ट केलंय तुम्ही? टन्स मध्ये असेल किंवा क्विंटल मध्ये आहे ते 8 ते 10 टन प्लास्टिक कलेक्शन आहे. सुंदर संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे आणि निश्चितपणे या संकल्पना किंवा डेस्टिनेशनला तुम्ही येऊन हे पाहणं गरजेचं आहे, कारण तुम्ही आणि मी सुद्धा अशा प्लास्टिक मधून आपलं पर्यावरण वाचवू शकतो. महेश वाघसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. इट्स डिफरंट. यासोबतच संध्याकाळच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात. थोड्याच वेळात माझ्या सहकारी अजिंक्य घेऊन येतोय बिनधास्त बोला.